त्याला मी याचे प्लस पॉईंट सांगतो, आवडले तर व्हिडिओ पुढे पहा, अदरवाईज तुम्ही स्किप पण करू शकता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिलांनी आवर्जून भरावा हे का मी म्हटलेलं आहे ते पण तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. बघा याचे प्लस पॉईंट जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे ही 8वी पासवरती भरती आहे. वय 38 वर्षापर्यंत असल्यामुळं आणि 8वी पास असल्यामुळं बहुतांश महाराष्ट्रातील तुमचे जे पण जिवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ज्यांचं 8वी झालंय, 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा, ही संधी त्यांना द्या. पहिली गोष्ट तर शिक्षण कमी आहे, कोणतंही एक्स्ट्रा तुम्हाला काहीच नाही, कोणतं सर्टिफिकेट नाही त्यांना पाहिजे, कोणता अनुभव नको आहे, काहीच नको आहे. फक्त 8वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरू शकता. सोबतच ग्रॅज्युएशनवरती सुद्धा दुसरं पद आहे ज्युनियर असिस्टंट. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना वरचं पद पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्युनियर असिस्टंट लेवलचं हे पद आहे मित्रांनो. आणि अजून एक ॲडव्हान्स लेवलचं म्हणजे याला 25,000 प्रति महिना एवढं या ठिकाणी मासिक वेतन असणार आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपल्याला आयुष्यभर या ठिकाणी काम करायचं आहे. परमनंट सरकारी नोकरी तर आहे, मग आयुष्यभर काम करायचं आहे तर आपल्याला जॉब पण हेक्टिक नको आहे. कारण जर SBI म्हणा किंवा इतर नॅशनलाइज बँका म्हणा तर तिथं एवढी गर्दी असते की आपल्याला कधी संध्याकाळ होते जॉबला गेल्यानंतर हे पण समजत नाही. परंतु ही आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मित्रांनो 3-3:30 नंतर अगदी शुकशुकाट असतो, आपण कधी पण जाऊन बघा. ओके, जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत. त्यानंतर अगदी सामसूम होऊन जातं आणि लगेचच आपलं घरी निघायची तयारी चालू होत असते. जे जॉईन झालेले आहेत विद्यार्थी तर त्यांचा अनुभव असे सांगत आहे. त्यामुळे वर्कलोड तर या ठिकाणी बिलकुल नाही. त्यामुळे त्याचा तुम्हाला हेक्टिक जॉब आहे किंवा काय आहे असं बिलकुल नाही, जरी बँकेतला जॉब असला तरी. कारण बँकेतला जॉब म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये ती गर्दी, ते सगळं वातावरण ते डोक्यात येतं. तर तसं बिलकुल नाही, हे तर एकदम रिलॅक्स जॉब आपल्याला करायला भेटेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथं जे लिहिलेलं आहे की बाबा महिलांना सुद्धा आवर्जून भरा. पुरुष तर भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, परंतु महिलांनी का, जसं की आता बघा पोलीस भरती असेल किंवा इतर भरत्या आहेत तर तिथं महिला काय करतात, थोडंसं विचार करतात भरायचा का नाही, भरायचा का नाही. मुली असतील तर ते भरतील लग्नाच्या अगोदर, पण लग्न झाल्यानंतर महिलांना या ठिकाणी लहान लेकरं असतात, संसार असतो, रनिंगला ग्राउंडला जायला त्यांना जमत नाही. तर त्यांनी असे जॉब शोधत असतात महिला की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला फक्त अभ्यास करावा लागावा, फक्त परीक्षा असावी, कोणतंही फिजिकल नसावं, मैदानी चाचणी नसू नये. मग हा जॉब सुद्धा तसाच आहे, कोणतीही मैदानी चाचणी नाही, काय नाही, फक्त लेखी परीक्षा आपल्याला असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 10 मार्काची फक्त मुलाखत आहे. तर हे झालं याचं प्लस पॉईंट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं ओरडून सांगतोय तुम्हाला की हा फॉर्म भरा, तर त्यासाठी तुम्हाला मी मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आणि मी स्वतः मित्रांनो, मी स्वतः या ठिकाणी, हे माझं नाव आपण बघू शकता, मी स्वतः त्या ठिकाणी तुमच्या अगोदर जाऊन आलेलो आहे. अशा बँकिंग फेजमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जाऊन आलेलो आहे सक्सेसफुली. या ठिकाणी ही लेखी परीक्षा क्रॅक केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगदी परफेक्ट या ठिकाणी यूट्यूबला सुद्धा मार्गदर्शन करणार आहे, प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे. आणि तुमच्याकडे काहीच नसेल अभ्यास साहित्य तर ते सुद्धा मी उपलब्ध केलेलं आहे. फक्त याच बँकेसाठी नाही तर आपण यापूर्वी सुद्धा PDCC असेल, ADCC असेल, ठाणे DCCचीच मागच्या 2 वर्षापूर्वी भरती झाली होती, त्यासाठी सुद्धा आपण दिलेलं होतं. त्यामुळे आपला अनुभव यामधला गाढा अनुभव आहे, त्याचा तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे. कारण एवढं तुम्ही 500 रुपये 1000 रुपये फॉर्म भरत असता, फी भरून फॉर्म भरत असता, तर त्याची मेहनत पण तशी तगडी केली पाहिजे, जेणेकरून कुठंही एकही प्रश्न आपला अनोळखी वाटायला नको. 15,000 प्लस MCQ तर दिलेले आहेत, सोबत गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, अर्थशास्त्र आहे, बँकिंग, सहकार, कॉम्प्युटर, इतिहास, भूगोल, मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, हे आपण त्यातलेच तुम्हाला सगळं दिलेलं आहे. जो जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे ते सगळे घटक तुम्हाला टू द पॉईंट दिलेला आहे. व्हिडिओ लेक्चर आहे, PDF नोट्स आहे, प्रश्नपत्रिका आहे, सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. फक्त आणि फक्त 499 मध्ये सध्या ऑफरमध्ये तुम्हाला सगळं भेटत आहे एकाच ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही धावाधाव करायची गरज नाही, कारण आपण इव्हन करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला, चालू घडामोडी सुद्धा यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत मागील 1 वर्षाच्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज पडत नाही. तर एवढं सगळं मी सांगत आहे, अगदी परफेक्ट तुम्हाला स्ट्रॅटेजी देत आहे. आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरा. सोबतच हे YouTube खूप मोठा आहे मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ परत तुम्हाला सापडेल न सापडेल याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून माझा नंबर यावरती आहे. तुम्हाला काही गरज पडल्यास तुम्ही यावरती कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे वारंवार माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. बघा आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध ऑलरेडी झालेली आहे. मी जसं तुम्हाला थंबनेलवरती फक्त 2च पदं लिहिली होती, परंतु याच्यात अजूनही पदं आहे. जसं की या ठिकाणी जर बघितलं, शिपाई आहे, सुरक्षा रक्षक आहे, वाहन चालक आहे, ओके, हे सुद्धा पदं आहेत. आणि ज्युनियर बँक असिस्टंट हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. मग आता याची पात्रता काय आहे, याचं वेतन काय आहे, जसं की मी तुम्हाला वेतन सांगितलेलं होतं की बाबा या ठिकाणी ज्युनियर असिस्टंटसाठी 20,000 रुपये प्रति महिना एवढं
ठिकाणी वेतन आहे आणि हे फक्त सुरुवातीच्या काळामध्ये असतं. नंतर हे काय होतं, वाढत जातं तुमचं. हे फक्त ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला दिलेलं वेतन आहे. नंतर हे वेतन तुम्हाला वाढत जातं, यामध्ये वाढ होत जाते. आता तुर्तास तरी यांनी 29 तारीख लास्ट दिलेली आहे, परंतु ही तारीख वाढू शकते, कारण 10 दिवसात मला नाही वाटत की सगळ्यांचे फॉर्म भरून होतील. आता तर बघितलं तर अजूनही वेळ कमी राहिलेला आहे मित्रांनो, त्यामुळे तात्काळ फॉर्म भरून घ्या. डेट वाढू न वाढू तात्काळ फॉर्म भरून घ्या. डेट वाढली तर मी तुम्हाला तसं आपल्या टेलिग्रामवर कळवेल. एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा, जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, ज्युनियर बँक असिस्टंटसाठी काय लागतं आहे मित्रांनो पात्रता, तर ज्युनियर बँक असिस्टंटसाठी तुम्हाला काय पाहिजे आहे, कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. कमीत कमी त्यामध्ये 50% मार्क पाहिजेत. आता 50% मार्क नसतील तर तुम्ही यासाठी नाही फॉर्म भरू शकत, हे लक्षात ठेवायचे. मग तुम्ही काय करायचं, शिपाई पदासाठी फॉर्म भरायचं. तिथं फक्त 8वी पास लागतं आहे. किती, फक्त 8वी पास लागतंय. 123 जागा आहेत मित्रांनो, जागा पण चांगल्या आहेत. वयोमर्यादा 21 ते 38 आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट यासाठी. आता हे बाकीचे जे आहे ते ऑर आहेत, त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका. ज्यांचं जर MSIT नसेल झालं तर कॉम्प्युटर रिलेटेड शिक्षण झालं असेल तरी पण तुम्हाला चालू शकतं असं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका. ग्रॅज्युएशन असेल आणि MSIT असेल तर बिंदास फॉर्म भरून घ्या. मग आता बघा, या ठिकाणी दुसरं पद जे आहे ते आहे मित्रांनो शिपाई पदाचं. ओके, 18 ते 38 वर्षापर्यंतच आहे. 8वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. किमान 8वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. सुरक्षा रक्षक आहे, त्याला सुद्धा मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता 8वी पास. परंतु ते मी एवढ्यासाठी नाही थंबनेलवर लिहिलं, कारण त्याला जागा 5च आहेत. वाहन चालकला जागा 1च आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल उल्लेख केला नाही. याला 36 जागा आहेत मित्रांनो शिपाई पदासाठी, आणि या ठिकाणी ज्युनियर असिस्टंटसाठी 123 जागा आहेत. त्यामुळे तलाठी भरती, पोलीस भरती आपण तर देणारच आहोत. ठीक आहे, जाहिरात आल्यानंतर कोणी सोडणार नाही. परंतु आपण आता ठाण मांडलेलंच आहे की मला नोकरी पाहिजेच आहे, तर मिळेल ती नोकरी घ्या मित्रांनो. मिळेल तर फॉर्म भरा. आपण अभ्यास करतच आहात. ठीक आहे, एज बार झाल्यानंतर तुम्हाला कुणी म्हणणार नाही की फॉर्म भर, किंवा तुम्ही भरू पण शकणार नाही. त्यामुळं हलगर्जीपणा करू नका. अभ्यास तर तुम्ही करत आहात, तर कोणती ना कोणती एक नोकरी अगोदर हातामध्ये घ्या. एक तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, हा जो कॉन्फिडन्स असतो ना, त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती तुम्ही मोठमोठ्या परीक्षा सहज क्रॅक करू शकता. हे मी तुम्हाला स्वानुभवातून सांगतोय. त्यामुळं कोणती ना कोणती अगोदर काय करा, एखादी पोस्ट घ्या. कोणती ना कोणती, साधी सुधी, गट DCC बँक, अमुक तमुक, कोणतीही असू द्या. ओके, नंतर जर तुम्ही 35 ओलांडली तर मित्रांनो खालतवर तर काहीच कळत नसतं. त्यामुळं मिळेल तो फॉर्म भरा. पात्रता जिथं जिथं बसते तिथं तिथं फॉर्म भरा. 1-2 वर्षाचं आहे, परत तुम्हाला भरता येणार पण नाही, कोणी भर पण म्हणणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. वय वाढत चाललेला आहे, वेळ कुणासाठी थांबत नाही, हे लक्षात ठेवा. आणि चांगली भरती आहे, याचं निगेटिव्हिटी खूप आहे लोकांमध्ये, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. भरपूर लोक म्हणतात की ह्याच्यामध्ये फ्रॉड होतो, अमुक होतो, तमुक होतो, परंतु भरपूर विद्यार्थी आपले लागलेले आहेत, ऑलरेडी जॉब करत आहात. 1 रुपयाही न देता DCC बँकेमध्ये भरपूर विद्यार्थी लागलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तो जो काय बाहेर चाललेला आहे गोंधळ, निगेटिव्हिटी, त्याचा पण फायदा तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये करून घ्यायचा आहे. जेणेकरून हे निगेटिव्हिटीमुळे काय होतं, फॉर्म कमी येऊ शकतात, कारण पैसे भरून भरतात, अमुक होतं, तमुक होतं, असं वातावरण बाहेर चाललं की समजून जायचं की फॉर्मवरती परिणाम होणार. मग त्याचा फायदा तुमच्यासाठी होणार की बाबा कॉम्पिटिशन कमी होणार, हे लक्षात ठेवा. शेवटी कॉम्पिटिशन आहे. ओके, मित्र असो, भाऊ असो, तरी पण कॉम्पिटिशन आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता ऑनलाईन परीक्षेला मी जो थंबनेलवरती तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे, गणित, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन, एवढंच आहे. म्हणजे इथं इंग्रजी व्याकरणाचा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे इंग्रजीचं ताण घ्यायची गरज नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हे 90 गुणांची परीक्षा असते मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी 90 गुणांच्या परीक्षेतून एका जागेसाठी 3 विद्यार्थी पुढे पाठवले जातात. एका जागेसाठी 3 विद्यार्थी, म्हणजे 3 पट विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतून पास करणार आणि पुढे मुलाखतीला पाठवणार. मुलाखत असणार आहे ती या ठिकाणी जर बघितलं तर 10 मार्कापैकी 5च गुणाला मुलाखत असते, लक्षात ठेवायचे. बाकी जी मार्क असतात, तर तुमचं शिक्षण जर जास्त झालं असेल तर त्याला 1 मार्क दिला जातो. पदव्युत्तर म्हणजे मास्टर झाला असेल तर 1 मार्क एक्स्ट्रा दिला जातो. जर तुम्ही या ठिकाणी JIB CIB केलं असेल तर तुम्हाला 1 मार्क दिला जातो. अनुभव असेल तर 2 मार्क. हे 5 मार्क तुमच्या क्वालिफिकेशनला आहेत, आणि उरलेले 5 मार्क जे आहेत ते तुमचे काय आहेत मित्रांनो, तर तुमच्या या ठिकाणी मुलाखतीसाठी असणार आहेत. असे तुम्हाला ही 100 गुणांची परीक्षा असणार आहे. पुन्हा एकदा मी थोडक्यामध्ये सांगतो, 100 गुणांची परीक्षा. ओके, पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो, 100 गुणांची परीक्षा आहे. जसं की या ठिकाणी जर बघितलं 100 गुणांची परीक्षा, त्यापैकी 90 गुण हे लेखीला आहेत. आपल्या हातामध्ये हेच आहे मित्रांनो की लेखी परीक्षेला कसं जास्तीत जास्त टार्गेट करता येईल, कशी. हे तर जर तुम्ही जास्त मार्क मिळवले तर कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. इथं जर तुम्हाला कमी मार्क मिळाले तर मग तळ्यात मळ्यात होऊ शकतं.
परंतु इथं जर तुम्ही कट ऑफपेक्षा 10 जास्त मिळाली, म्हणजे कट ऑफ समजा 75चा लागला आणि तुम्ही एक्स्ट्रा 10 मिळवले, म्हणजे 85 मार्क जर मिळवली तर तुमचं तिथंच फायनल सिलेक्शन झालं असं गृहीत धरलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग आता इथं 90 मार्क याच्यासाठी आहे, 5 मार्क मुलाखतीला आणि 5 मार्क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, असं आपण समजायचं. म्हणजे 100 गुणांचा हा पेपर आहे. तर ही लेखी परीक्षेला आपली मेहनत कामी येणार आहे, टू द पॉईंट मटेरियल कामी येणार आहे. त्यामुळे मित्रांनो ह्या 90 मार्कावरती आपण जास्तीत जास्त काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. परीक्षा फी किती आहे? परीक्षा फी जर बघितलं तर ज्युनियर असिस्टंटसाठी जर आपण बघितलं तर 944 रुपये ठेवलेली आहे फी. शिपाई पदासाठी 590 रुपये फी आहे मित्रांनो. सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकला सुद्धा 590 या ठिकाणी फी ठेवलेली आहे. मग एवढी फी भरतोय आपण, तर लक्षात ठेवायचं आपल्याला अभ्यास पण त्याच तोडीचा करायचा आहे, जीव तोडून अभ्यास करायचा आहे, फुल अँड फायनल अभ्यास करायचा आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. यासाठी माझ्यासारख्या अनुभवी माणसाचं मार्गदर्शक तुम्हाला भेटत आहे, तर ते मार्गदर्शन सुद्धा तुम्ही या ठिकाणी आवर्जून घ्यायचं आहे. तर अप्लाय करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट स्वतः सुद्धा फॉर्म भरू शकता. नेट कॅफेतून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. डायरेक्ट या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट पोस्ट करायची आहे, कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरता आहे ते निवडायचं आहे. तुमचं नाव टाका, तुमचं या ठिकाणी बाकीचे जे सोपे डिटेल्स दिलेले आहेत ते टाका. मोबाईलवरून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नेट कॅफेमध्ये सुद्धा पैसे घालवायची काही गरज पडणार नाही. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला A to Z दिली. अजून काही तुम्हाला शंका असतील मला कमेंटमध्ये लिहा. याची परीक्षा सुद्धा तात्काळ होते, कारण फॉर्म भरायलाच 10 दिवस ते फक्त आता मुदत राहिलेली आहे. कधीही कोणत्या क्षणी याची परीक्षा होऊ शकते. त्यामुळं आज आता ताबडतोब लगेच अभ्यासाला आपल्या टू द पॉईंट या ठिकाणी सुरुवात करायची आहे मित्रांनो. आणि याच्या व्यतिरिक्त एकही शब्द तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही, एवढं सगळं कंटेंट यामध्ये मी दिलेलं आहे, हा विश्वास मी तुम्हाला देतोय. ठीक आहे, तर अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 हा जो नंबर दिसतोय, तर यावरती तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा गरज लागेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी यावरती कॉल करू शकता. आणि विशेष म्हणजे मार्गदर्शक तात्काळ तुमच्यासोबत राहू द्या. आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. एक दिवस या ठिकाणी आत्तापासूनचा महत्त्वाचा असणार आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद.